प्रफुल्ल पटेल बोलतात म्हणजे अमित शहा बोलतात असं म्हटलेलं आहे संजय राऊतांनी। दादा राष्ट्रवादीमधून बाहेर पडले त्यामागची अदृश्य शक्ती म्हणजे भाजप असं राऊतांनी म्हटलंय। तर दादा गेल्यानंतर पक्षाला 10 तोंड फुटली आहेत असं म्हणत राऊतांनी तटकरेंवर निशाणा साधलाय। जो हा अदृश्य हात आहे, अदृश्य शक्ती आहे, हे जे मी वारंवार सांगतो आहे आणि जे म्हटलं की अमित शहांच्या इच्छेनुसार होणार। प्रफुल्ल पटेल जेव्हा बोलतात तेव्हा अमित शहा महाराष्ट्राविषयी बोलतात। यापुढे त्यांच्या पक्षाची संपूर्ण सूत्र अजित पवारांनंतर ही अमित शहांकडे विलीनीकरण झालं, त्या पक्षाचं भाजप बरोबर विलीनीकरण होईल आणि एकनाथ शिंदेंचे सुद्धा जसं युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका आहे तसं युनायटेड नेशन ऑफ भाजपा होणार। अजित पवारांनंतर त्यांच्या पक्षाला 10 तोंड फुटलेली आहेत। अजित पवार हा एक खांबी तंबू होता, तो तंबू कोसळलेला आहे। त्याच्यामुळे त्या तंबूतले उंट, घोडे, बैल, गाढवं बरं काय सगळे धावाधाव चालू आहे त्या तंबूतले। कोण काय बोलते, कोण काय बोलते त्याकडे लक्ष द्यायची गरज नाही। प्रफुल्ल पटेल बोलतात म्हणजे अमित शहा बोलतात या शब्दात संजय राऊतांनी टीका केली आणि दादा राष्ट्रवादीतून बाहेर पडले, अदृश्य शक्ती म्हणजे भाजप असं राऊतांचं म्हणणं आहे।